बरं झालं लेका मोहन आला तू. काय लेका वांदे पडले रे मायवाले. कुठं कुठं झाला की पेपर वाचाले. गिराय काय वापस जाय रे. कुठं गेला काय गेला लय विचारे आम्हाला. आम्ही सांगितलं सासरवाडीत गेला म्हटलं तो. आता येत नाही म्हटलं 3-4 दिवस. 3-4 दिवस कायले सांगितलं? 2 दिवसात आलो मी. आता तू इकून गेल्यावर म्हणे हप्ताभर काही येत नाही म्हणे. हप्ताभर पांटेला बनत राहीन म्हणे. त्याच्यानं सांगितलं बा आम्ही. येऊन नव्हतोच राहिलो मी. पण हे मला या दोघांचा फोन आला त्या पोट्ट्याचा. हे म्हणून राहिले होते तर आम्ही माल लिहू का म्हणे त्या पांटेल्यातला. म्हटलं मा पांटेल्यातला माल कसा ऐकसान तुम्ही. मी आता टाला मारला आणि चाबी मापाशी आहे. तर त्याचं काही टेन्शन घेऊ नको म्हणे मोहनदा तू. टाला फोडतो म्हणे माल काढतो निघतो म्हणे. त्या कारणाच्यानं मला लवकर यायला लागलं. ते पेपर दे बरं वाचाले. पहिला धोंडा होय तर सोनं दिलं असं ना सासू सासऱ्यानं. 1 ग्रॅमची अंगठी दिली ना त्यानं. मस्त जमलं मग काय. हप्ताभर म्हणून महिनाभर त्या पांटेला बंद ठेवला तरी काही टेन्शन आहे काय. अरे गमत नाही तिथं. काय होतं सकाळी आमरस खा, दुपारी आमरस खा आणि रात्री आमरस खा. रात्री काय भाज्या बदले फक्त. पनीरची भाजी, कधी आलू वांग्याची भाजी, कधी काजूची भाजी. जेवढ्या मी इकडे जिंदगीत भाज्या नसन खाल्ल्या तिथं सगळ्या खाऊन घेतल्या ह्या 2 दिवसात फक्त. आणि रकमच्या आंब्याचा रस खाल्ला तिथं. म्हणजे त्याचे बियाणे महाग आहे हा. आणि आपल्या इथं मला लय भाव नाही देऊ राहिले. मस्त काम आहे त्याचं. पैसे वाढवू राहिले आणि बियाणे कमी देऊ राहिले. ते तसंच आहे सरकारचं. ते पुरून नाही देत ना कास्तकाराले. काय पेरू राहिला आता मला. कापूस दिसू राहिला, भुईमुंग दिसू राहिलं, तूर दिसू राहिली, सोयाबीन दिसू राहिली. अरे बापा मजुरा भेटन काय पहिले त्याची सोयसाय लावजो. नाही तर मार पेरूनच ठेवशील. भेटत नाही तर काय. 20-30 रुपये जास्त दिले का मजूर येत नाही तर काय. हे 15 ठेवून देतो पुरेचे पुरे पोते. चला हो सरपंच साहेब. तुमचीच वाट पाहू राहिलो तुम्ही. चला जाऊ द्या. अरे कुठं गेले हे मटकेवाले बाबा नाही दिसू राहिले. अरविंदराव गेले पोरीच्या इथं. आता काही 2 दिवस येत नाही ते. हे बोलले जाते घडी घडी पोरीच्या इथं. भल्ला गमते द्यायले पोरीच्या इथं बा. आला काय मोहन आपला. काही माहित नाही बा तिकडे तर गेलोच नाही आता. काही आहे तर नाही होता त्या वावरात. आता काय चालले तुम्ही वावरात. मग इथं दिवसभर कोणतं गमते. इथं बसा तिथं बसा घरात बसा हा. त्याच्यापेक्षा मस्त आंब्याखाली 1 नंबर झोप लागते. तिथं झोपून घ्या. कूलरची हवा फेल करते न ते. चला येतो. मोहनदा तू शपथ घेऊन सांगतो इथं जर त्या पांटेला बन असला ना तर ह्या चौकाची काही शान नाही राहत. आम्हाला तर गमतच नाही दादा. इथं बसू काय तिथं बसू काय तरी काही गमे नाही. तुमच्या दोघांच्यानं लवकर आलो मी. नाही तर मी येत नव्हतो अधिक 2-3 दिवस. आमच्याच्यानं काय लिहायला. तुमचा काय नियम सांगता येते काय. फोडला टाला आणि माल इकवा केला तर काय करावं मग. अरे मोहनदा असं खरीच करण काय. मजा घेतली तात्पुरती. एवढा मोठा कॅमेरा लागला आहे ना. असा कसा फोडन कोणी. आणि रहदारीचा रस्ता आहे ना. कोणी ना कोणी जातच येतच राहते इकून. तुमचा काही भरोसा नाही आहे. तुमच्यावर मी भरोसा 1 रुपयाचा ठेवत नाही. नमस्कार हो. नमस्कार मोहन शेठ. आले काय. पहिल्याच गाडीनं आले वाटते. नाही आलो तर कालच मी पांटेला उघडू राहिलो होतो. पण मला आलेच 10 वाजले. म्हटलं आता कुठं उघडता पांटेला. पुरे वांदे पडले होते आमचे तंबाखू चुन्याचे आणि पानाचे. सोनं गिनं केलं असेल ना मग सासू सासऱ्यानं. केलं ना. 1 ग्रॅमची अंगठी दिली ना त्यानं. आता केली ते ना का त्याच मागितली. अरे मी काय मागतो मला तर माहितही नाही हे काय कसं राहते तर त्यानं दिली बा. आता नाही म्हटलं जबरदस्ती देऊन दिली. आणि काय कपडे दिले. आंब्याचा रस लय खाल्ला पण 3 टाइम आंब्याचा रस खाल्ला. आता एकुलता एक जवळ आहे तू. वर खाल होणारच आहे त्याली. तुमच्या बारेत विचारे पण नाही सासू सासरे का म्हणे सरपंच साहेब काय म्हणते म्हणे बा. आणा म्हणे एखांडाव त्याले. अरे काय येतं राजा. असं आहे पाय 1-2 दिवसात जर पाणी आलं का पेरणी चालू होऊन जाते. मग कधी येणं होते. मग नाही जमत आमचं. सांगितलं मी त्याले. मी म्हटलं ज्या दिवशी फुरसत भेटली 1-2 दिवसाची त्या दिवशी आणन म्हटलं बा. आता तर सध्या काही आणत नाही. आता तर काही हाय नाही होता त्या वावरात. मग आता कसे काय. हाय नाही पण मग इकडे तिकडे गमत नाही ना. आपलं जरासं इकडे तिकडे वावरातनी चक्कर मारा. फुलं गिला हाय फुलाकडे पा नाही का. आपला अधिक हे आहे आंब्याचा झाड. आंब्याच्या इकडे पा. जरा कैऱ्या आता निघते ना. 2-4 कैऱ्या खपते ना आता. चल येतो. लय वेळ घेतला आता. तात्याचं बरं आहे का नाही काय. मस्त आपला वावर आहे. पीक पाणी निघते. पैसा आदला येते. जसं दिसते शाहरुख आहे तसं नाही आहे. आजकालचा समाज असा आहे हा. का सरकारी नोकरीवर जो आहे त्याला कामयाब माणूस समजते. आणि जो शेती करते त्याला भयाड माणूस समजते. म्हटलं समजला. जो देशाला पूर्ण अन्न पुरवते त्या शेतकऱ्याले असं असते. नाही हे एकदम बरोबर बोलला म्हणून तू. 100% बरोबर आहे. नोकरी असली त्याला हुशार आणि जे कास्तकारी करते त्याला बाहेर समजते. शांततेत पाणी प्या. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. मी आहे तोपर्यंत खा प्याचं टेन्शन नाही घ्यायचं. शांततेत पाणी प्या. नाही आवडत असं नाही तर मला सांगा. फिल्टरचं पाणी सांगतो मी सरपंचाले. सरपंचाचे बैल आहे ना तुम्ही काय झोल खाता. वसंतराव ओ वसंतराव. अरे काय गेटापासूनच आवाज देते ते काय हा माणूस. अरे या इथं जाऊ मी पाण्यापाशी. ढोरायले पाणी पाजू राहिलो.
मला वाटलं कुठं गेले. कुठं जाणार आहे वावर सोडून? मला वाटलं तुम्ही वावराच्या अंदर आल्यावरच आवाज देता काय? तुम्ही तर गेटापासूनच आवाज देता राजीव. हा, त्याच्यापेक्षा घरातूनच आवाज देत जा ना. आता तुम्ही वावरात कुठं राहता काय राहता, म्हणून मी गेटापासूनच आवाज देत येतो. काल तर काही फेरफटका मारला नाही वावरात तुम्ही. पाहिजा इकडे हो जा, नाही तर बैल मारण लात एखादा मागून. काल गेलतो बा बियाणे आणाले, बियाण्याचे भाव मार वाढले. ते तसंच असते. दरवर्षी बियाणे महाग होते आणि दरवर्षी कास्तकाराच्या मालाले भाव कमी कमी होते. इकडे चढती राहते, इकडे कमतरता राहते. बस आता 2-3 दिवस पाणी आले का पेरणी चालू करून देतो. म्हणजे आता पाणी आल्याशिवाय तर काही वावरात काही आहे नाही समजा. काय आहे आता, काहीच नाही. जे फुलं होते ते इकून टाकले आपण पाण्याच्या पहिले, नाही तर ते गदरून जाते, खराब होते मग ते. बरं मग मला 2 दिवसाची सुट्टी देऊन द्या, मी येतो मोठ्या पोरीच्या इथून. मग इकडे रानडुकरं आणि ढोरायले पाणी कोण देईन मग. अरे 2 दिवसाचा प्रश्न आहे ना, जातो आणि चालला येतो. आता हे धोंड्याचा महिना आहे ना, जातो तिले घेऊन येतो. हां, जरासं म्हटलं आमरस हे ते करतो आणि बस पाठवून देतो मग जवायले आणि पोरीले. 2 दिवसात कार्यक्रम आटपून जाते मला. बरं बरं चालले दादा मग उद्या परवा. मग नेरवा नाही तर मग अधिक 2-3 दिवस राहायचा. काही लोड नका घेऊ तुम्ही. काय म्हणते आंबा आपलावाला? चल ना, पाहून घ्या ना आंबा. तुम्ही चलता काय? पण तिकडून बियाणे आणू राहिलो, टाइम लागणे आले. नाही नाही मी येत नाही, पण काय पेरू राहिला वावरात? सोयाबीन आणि तूर टाकून द्या. खर्च पाण्यासाठी काय टाकू राहिला मग? पाहतो ना आता, काकडी नाही तर मग मिरच्या टाकायचा विचार आहे. नाही तर मग दोन्ही टाकून देतो. वामन रावले म्हटलं म्या का भुईमुंग टाका म्हणून. भुईमुंग नाही टाकत म्हणते बा, जंगली डुकरं काही पुरू नाही देत म्हणते आपल्याला. बरोबर आहे ना भीमा भाऊ, काचा पुरू देते का जंगली डुकरं? सोकारी गृह ठेवलाय काय त्यानं? अरे सोकारी ठेवा का नका ठेवू, सोकाऱ्यानं जराशी झोप घेतली का भुईमुंग पुरा पलटीच करून टाकते ते. त्याच्यापेक्षा जाऊ द्या ना बाबा. चला येतो बा. चांगला चिकना चोपडा पडला पण मोहन तू. म्हणजे इनमेन 2 दिवस राहिलो मी तिथं तर चिकना चोपडा पडलो काय? काय खाल्लं असं त्या? काय खाल्लं बा? आंब्याचा रस खाल्ला आणि जे होती ते भाजी खाल्ली. पाणी मानलेले का सासरवाडीतला तुले? पाय ना, चांगला चिकना चोपडा पडला ना 2 दिवसात. हप्ताकभर राहिला असता तर वळकूही नसता आला. चल येतो. काय म्हणते रे बाबा, पाण्याचं काही समजून नाही राहिलं. 8 तारीख आहे ना आजची, काहीच पाणी नाही ना. पाणी नाही जे येन मग सुधरू नाही द्या तुम्ही म्हणसान मग एवढं नाही पाहिजे. अरे लोकांच्या पेरण्या करायच्या आहे ना, कमीत कमी पेरण्याच्या पुरती तर आलं पाहिजे ना. येन ना तर मग जमते 8 दिवस झाले. तुले हर ह्याच्यात गडबड राहते लेखाचे, त्या हर ह्याच्यात गडबड राहते. चुपचाप राहिला असता, हा चुपचाप ताला फोडला असता, मस्त मालिकला असता आपण. हो ना यार, भल्लं चुकलं माय, तोंडातून निघून गेलं. आता काय करतं त्याले? आता काय करतं? आता त्याला आपल्यावर डाऊट बी झाला आणि असं काही काही केलं समजा दुसऱ्यानं, आपल्यावरच नाव येणार आहे. जाऊ दे ना आता, पाण्या पावसाचे दिवस चालू झाले. हा मस्त कैऱ्या घेऊ काय म्हणून राहिलो मी, आणि घेतेच कोणी ना कोणी लोणच्यासाठी. मस्त चालते ना आपलं महिन्याभर. नाही हे तर करावंच लागते, त्याच्याशिवाय थोडी जमणार आहे आता. नाही तर हे चिल्लर कैऱ्या ऐकल्यापेक्षा आणि तर दिवसभर आपला टाइमपास झाल्यापेक्षा आपण एक काम करू. पाण्या पावसाचे दिवस आहे ना, बस तात्याच्या त्याच्यातला माल मारू, सारखा मार्केटात विकून टाकू. काय म्हणतो तू? हे तर एक नंबर आयडिया आहे. टेन्शन घ्यायचं कामच नाही. इथं फोडून द्या रे लोणच्यासाठी. फोडू नाही मागते हे कैऱ्या, ल बेकार काम आहे. 1 रुपये जास्त नाही द्या. तेच ना मग, आपण काही विकत आणलेला माल आहे काय टाकला मार्केटात, हे 20 रुपये किलो जा का 15 रुपये किलो जा, सबकन पैसे भेटून जाते ना. मग आपण इकडे मोकळं होऊन जातो ना दिवसभर. लटपट कैऱ्या लागल्या आहेत त्या. पाणी जर जोऱ्यानं आलं का धडाधड पडते ते. बस तुम्ही जरा लक्ष ठेवून राहायचं आणि बस सावडले का मार्केटात जाऊ द्या. नाही तर मग हे चिल्लर विकणारे राहते, यायले विकून टाका मार्केटात. तरी त्याला कमिशन यादाले भाडा लागते. चिल्लर विकणेवाल्याले बरोबर हिशोबात देऊन द्या. पिवर लोणच्याची जाय ना कैरी लागली त्याले, हाय कशी आंबट खाले. पाय तो मार्केटात टाकल्यापेक्षा यायलेच कमी जास्त करून देऊन देतो. येतो मी जरा तिकडे फेरफटका मारून. डब्बा नाही आणला का माझ्या जेवाचा? स्वयंपाक व्हायचाच होता, स्वयंपाक झाल्यावर पोट्याच्या हाताने पाठवून देईन म्हणे. 2-3 ठोक पाहिजे चांगले पाण्याचे, मग पेरणीला सुरुवात करून द्या लागन. आता ट्रॅक्टर खाली भेटले पाहिजे. ट्रॅक्टर खाली नाही राहत आता पेरणीसाठी. हो ना, अकातच झाला. त्याच्यात वांदा असा आला, मायपाशी ट्रॅक्टर नाही, तुमच्यापाशी नाही, तात्यापाशी नाही. ट्रॅक्टरनं कसं पटापट होऊन जाते, घंटो का काम मिनटो मे. तात्या येऊ राहिले हो. भल्ले बसले खोपडीत. या बसा तुम्ही बी. एकदम घनघोर विचारात दिसू राहिले तुम्ही. कायचा विचार करू राहिले? अरे हेच आपलं पेरणीसाठी ट्रॅक्टर भेटला पाहिजे ना. सगळ्याच्या पेरण्या तुम्हाला तर माहित आहे, एकाच टायमाला होते म्हणून. भेटत नाही तर काय नाही भेटत. आता पैसे दिल्यावर सगळंच भेटते. आपल्यापेक्षा तर वामन भिंगोट्यानं बरा दिमाग लावला. पुरीच्या पुरी जवारी लावली, गेली त्याची 21.5 रुपयानं.
अरे 21.5 रुपया काय भाव आहे काय? सुपर ज्वारी होती न त्याची वाली अशी तशी होती काय? मग आता काय करता? गेली तर सही. 2-3 पाण्यानं झडपे दिले चांगले ताकद ना का पेरणी चालू करून देऊ. टाइमपास जास्त करायला पुरत नाही. मग ट्रॅक्टर भेटते तर माणसं नाही भेटत, माणसं भेटले तर ट्रॅक्टर नाही भेटत. पेरणी का आपण स्वतः करायची का मग? मा कमरीच्यानं होत नाही, मा कमरीचा त्रास आहे, मा ऐकून काही होत नाही ते. अरे आमच्या इकून कुठं होते? टाइमपास इथून तिथं चालवतो आपण अडी अडचणी. फायद्यात नाही राहिले का तुम्ही? तुम्हाला म्हटलं नाही का मी काही ना काही तर भेटते आधी. कारण ज्वारी आजकाल कोणी लावायला नाही पवराल ना, गावाच्याच मागं लागले ना सगळे. नाही तुमच्याच्यानं जमलं म्हणा ते. नाही तर मी कने लावून राहिलो होतो पुराच्या पुरा गहू आणि ज्वारीले त्याच्यात म्हटलं बोंडही लय होते. ज्याच्यात बोंड जास्त होते तेच गेली म्हटलं 21 रुपये. आणि जे चांगली एकदम A1 क्वालिटीची होती, ज्याला काहीच नव्हतं एकदम सुपर क्वालिटीची, ते गेली 23.5 रुपये. बा बरं आता काय पेरू राहिले? तूर लावतो आणि कापूस लावतो बा. तुम्ही तर आता सोयाबीन म्हणे. नाही सोयाबीन कॅन्सल मारतो, कापूस लावतो. सरपंच साहेबांना नेलं का बियाणं? कालच घेऊन गेले ते गेले, देवानंद भाऊ गेले, पाटील गेले. काय पेरतो म्हणते? त्याचं सगळं मिक्सर काम आहे. ते त्यानं भुईमुग, कापूस, तूर, सोयाबीन ते काकडा देतो म्हणजे लावून. सारा गोपाल कालाच करून ठेवून द्या म्हणा त्या वावरातनी. अरे पिकचे बी ना चालले येत नाही काय? चांगलं धनरप येते ना पीक बी. टाका ना मग पोते. का गोष्टीच करता का बा? आमचा टाइमपास करता काय? पहिलेच तर बाय गरजू राहिलं, जाता जातात देते का काय माहीत पाणी झोडपा. अरे आजपासून तर मी रुग लागलो व. आता देते का पाण्याचा झोडपा? आणि जेत देन मग तर सुधरण नाही. याचा काय भरोसा आहे काय? याले कोण समजू नाही शकलं. हे जेव्हा विचार नाही करत तेव्हा झोडपा देते, आणि जेव्हा विचार करतो तेव्हा झोडपा नाही देत. असं काम आहे. वामनराव पण सगळ्या म्हटलं बी बियाणावर पैसे वाढलेले आहे. 15 रुपये, 20 रुपये, 10 रुपये. नाही तर मग माणसान तुम्ही. आणि तुम्हाला का टाकू भीमा भाऊ? मग टाकून देता. सगळेजण तूर, सोयाबीन, भुईमुग, कापसाच्या मागे लागले आणि तुम्ही डायरेक्ट अलगच निवडलं. आता जे सगळे पेरू राहिले तेच पेरता काय? काहीतरी नवीन पेरा लागते तेव्हा भाव भेटन. तुमचंही बरोबर आहे. पण हे काही समजलं नाही ना. काय म्हणते 15 आणि 20 रुपये वाढ केली डायरेक्ट एका दमानं पोत्या मागं. आणि ते पोतं येऊ राहिलं कमी कमी वजनाचं दिवसांदिवस. कधी येन का काही दिवसानं 5 किलोचंच फक्त. काही भरोसा नाही सांगतायत. आमच्या आजची काय आहे? अबाय तर भल्लं गरजू राहिलं. देते का पाण्याचा झोडपा? ये म्हणा बाबा ये लवकर, रप्पा पेरणी होऊन जाते. आलं हॅलो हॅलो पाटील जमलं. जमलं बाबा. पहिला दिवस आहे मिरगाचा आणि झाला बाबा मिरूक प्रसन्न आपल्याला. आलं बा आलं. असाच हे म्हणा चांगला रातभर हे म्हणा चांगला ठोक. काय आलं गेलंय काय? हे कोणतं पाणी वगैरे बा? वरचे वाल्यानं काय ट्रायल बॉल टाकला का? मला वाटलं आता चांगला झोडपा देते पाणी कायचं. फायनली मोहन एखादा ओळखीचा असेल तर त्याला फायनली का आमच्या कामाची सिटिंग दे ना लावून. काम तर तुमच्या दोघांनी अर्ध्या रात्री देतो लावून. पण तुम्हाला कसं आहे, चालूच्या चालू काम नाही पाहिजे ना. तुमचं कसं म्हणणं आहे, चाल चालव काम द्या आम्हाला, असं थोडी असते. अरे आपल्याला 12-12:30 वाजेपर्यंत काम असलं तर चालते. अरे असं काम कुठं पा? तुम्ही एक काम करणार, तात्यालाच म्हणा ना. तात्याची वळखी आहे इकडे तिकडे. काय म्हणून राहिलो मी, महानगरपालिकेत झाला इकडे तिकडे जरा वळखी आहे. देन तर देन लावून. आता त्या देखताच तर किती डाव म्हटलं तात्याले. तात्यानं कुठं नेलं कामाले? वावरातच नेलं. आता मग नसनच ना, म्हणूनच नेलं ना वावरात कामाले. खालून तर भल्ले अवजारा लागले यायले. याचं कसं असते, याच्यात बियाणे टाकून द्या वरच्या टपरातनी आणि बस बरोबर एक एक बी पडते. म्हणजे टेन्शन घ्यायचं काम नाही. किती स्पीडनं होते ते ना पेरणी, लवकरच होऊन जाते ना. माणसाचं कामच नाही आहे, फक्त एक ट्रॅक्टर चालवणाऱ्याचं काम आहे बस. अरे बापरे, मस्त आयटम आहे मग ता. कोणा आणली पण हे? आता ट्रॅक्टर कोणापाशी आहे? सगळ्यात जास्त किरकिऱ्यापाशी. त्यानंच आणली. हे कसं आहे, 4-5 दिनों का काम 1 दिन में असं काम आहे. तुम्हाला जर रोजचं 8 घंट्याचं काम पाहिजे असलं असतं ना, तर असे तर 100 कामं पडल्या. तुम्ही फक्त म्हणा मला का रोजचं काम पाहिजे. तुमच्या इकडून होत नाही ना रोजचं काम. तुमचं काय म्हणणं आहे, 12-1 वाजेपर्यंत काम सांग किंवा 2-4 दिवस काम सांग, त्याच्यानंतर घुमा फिरायला पाहिजे. असं थोडी असते. आता आम्ही पांटेला उघडला, तुला माहित आहे, दिवसभरापासून बसतो, जेवायला जातो, अधिक येतो, अधिक बसतो, रात्री 12 वाजता 11 वाजता बंद करतो. मोहन 2 मिक्सर तंबाखाचे पान बनव. कायची गर्दी होय रे? काय आणलं रे बा? तू पान बनव मोहन. येतो बरं काय होतं पाहून दे. चला बरं पाटील काय होतं पाहून येऊ. हो तात्या, अरे 2 मिनिटं काम आहे ना. आमनं तर 2 मिनिटं पाहू तर ते काय होतं. पुन्हा आणलं हे? पुन्हा आणलं हो नामदेवराव? ते किरकिऱ्यानं आणलं ना. अरे बापा 1 नंबर काम करून टाकला आता तर घंटो का काम मिनिटो में जाय. पाटील आता 1 नंबर काम जमलं. आता लोडच नाही जास्त डोक्यावर. बस बियाणे टाकून द्यायच्यात, हेच रोयाचं काम करते. पेरणी तर लय सोपं झालं मग काम आता. आता काही टेन्शन नाही ना, एवढं बात होते. आता कायचं ट्रॅक्टरचं लोड नाही, कायचंच लोड नाही आहे. यायला भेटू आपण आता अर्ध्या 1 घंट्यात आणि बुक करून घेऊ आपल्यासाठी. हा पान खाऊ आणि जाऊ बरं जरा भेटील त्याच्या.
हो तात्या, अरे 2 मिनिटं इकडे या ना, काम आहे तुमच्यासोबत. अरे एखादा काम पहा ना आमच्यासाठी, रोजचं पाहिजे. 12-12:30 वाजेपर्यंत खतम झालं पाहिजे असं पाहिजे बा. सकाळी आपण 5 वाजतापासूनही करतो ना. अरे तिकडे काही जाऊ नका, आपल्याच गावात काम आहे तुमच्यासाठी, ते बी रोजचं आहे. हा, काहीच टेन्शन घेऊ नका. आपल्या गावात आहे ना, आजूबाजूच्या गावात आहे. काय म्हणून राहिलो मी तुम्हाला, रोजचं एक गाव घेणं आहे, दोघं मिळून. जे हे कचऱ्याची गाडी आहे ना, त्याच्यावर लागून जा तुम्ही. चांगला महिना आहे, 8,000 रुपये महिना आहे ना. आणि 12-12:30 जास्तीत जास्त 1 वाजेपर्यंत काम आहे. आणि 1 दिवस हप्त्याची सुट्टी आहे. तुम्ही जर म्हणत असाल तर मग मी तुमचं वाला जुगाड लावून देतो इथं, नाही तर मग मी दुसऱ्या माणसाला म्हणत होतो. आणि तुम्हाला कसं आहे, गाड्या जमते, त्याच्यानं टेन्शन नाही आहे. टाटा एस आहे, त्याच्यातच फिट आहे. अरे 1 नंबर काम आहे, हा म्हणून द्या. तुम्हाला का कचरा उचलून टाका लागू राहिला का त्याच्यात? हा, फक्त घुमून आहे एरियातून. अरे काही ढंगाचं तर काम पहा. त्या कचऱ्यावर पाठवता का आता आम्हाला, कचऱ्याच्या गाडीवर? काय म्हणून, लग्नाला निघालो आहे ना आम्ही. पोरीवाले तर म्हणून हे तर कचरा उचलायचे कामं करते. तुम्हाला कचरा कुठं उचला लागू राहिला तर तुम्हाला फक्त गाड्या चालवणं आहे. आणि जिथं हा एरिया तिथं थांबून आहे. ते बाया माणसंच टाकते कचरा. आणि काय आहे, 12-12:30 वाजेपर्यंत तुमचं काम निपटून जाते. दिवसभर घुमा ना, तुम्हाला घुमाचं आहे तर पटकन सांगा विचार करून मला सकाळपर्यंत, नाही तर मग मी दुसरे माणसं लावतो. आणि गाव स्वच्छ करायला कायची शरम वाट राहील तुम्हाला? आम्ही शरमून नाही राहिलो, तुम्ही शरमून राहिले का? विचार करून सांगतो तात्या आम्ही तुम्हाला. काय आहे तर पटकन विचार करा. महानगरपालिकेतून मला तसं आलाय, लवकरात लवकर त्या गाड्या चालू करणं आपल्या गावासाठी आणि आजूबाजूच्या गावासाठी बी. तुम्ही म्हणत असाल तर मग पहा, तुमच्या दोघांचा मी जुगाड लावून देतो. मस्त 8,000 रुपये महिना चालू राहते. 12-12:30च्या बाद कोणताही कामाला आडवं तिडवं तर तुम्ही तेही करू शकता, त्याच्यात मजुरी भेटते तुम्हाला. हा, हे घ्या पानं घ्या तुमचे. अरे आहो पाटील, पान खाले. एक पाटील दे पान. लोकांना खतरनाक आहे आपल्या इकडले पाटील. किती वेळचे पौराले चले, काय आहे असं पाहिजे लाईक चले. त्याचं काय सांगता येते का? लोकांचं माहीत आहे तुम्हाला कसं यायचं. सांगा रे बा, मग काय आहे दोघं जण तुमचं वालं. अरे एखाद्या साहेबाला विचारा लागत होतं का ड्रायव्हर पाहिजे का म्हणून. लागण तेवढं ड्रायव्हर पाहिजे साहेब लोकाले. पण त्याचं कसं असते, जेव्हा त्याला कुठं काही जायचं असलं का बस काळा गाडीन चला, मग तुमचं रिकाम पण होते काय. तुमचं तर माहिती आहे तुम्हाला कसं आहे तर मग नाही काय का, तुम्हाला पाहिजे कसं घुमा फिरायला पाहिजे ना. त्याच्यानं कसं थोडं काम कसं बघते, नाही तर काय आहे काम तर 101 आहे रे तुमच्यासाठी. ते कचऱ्याच्या गाडीवर अलगच वाटते ना. कसं वाटते ते कचऱ्याच्या गाडीवर? आणि ते बी गावातच म्हणून राहिले तुम्ही. गावात बी आहे आणि बाहेर बी आहे, दोन्ही इकडे आहे ना. गावात बी राहीन आणि बाहेर राहीन. काय त्याच्यात नाही शर्माचं काय आहे. अरे आपलं गाव आपण स्वच्छ नाही करावं तर मग कोण करावं? नाही गाव पाटील, यायला काम पाहिजे म्हणते 12-12:30 वाजेपर्यंत. आणि कसं रोजचं पाहिजे म्हणते. तर मग यायला म्हटलं बघ आपल्या गावात कचरा गाडी येऊ राहिली तर तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या दोघांचा जुगाड मी लावून देतो. कारण आपल्यालाच म्हटलं नाही ना का पा म्हणून तुम्हीच तुमच्या हातचं. चालले जाणारे काय होते तुम्ही बी. अरे एवढं नसते पाहत, कचराच होय ना तो. काय होय, आपणच करू राहिलो ना आपणच उचलून राहिलो. अरे उचलाचं कामही नाही यायले उचलाचं कामही नाही यायले. फक्त माहिती आहे का, गाडी चालवणं आहे आणि बस जागोजागी थांबून आहे एरियात. बस काय आहे त्याच्यात. 8,000 रुपये महिना भेटू राहिला ना. आणि त्याच्यात माहिती आहे का 12-12:30च्या बाद खाली बी राहू राहिले. आणि काय तर पगार बिगार आहे त्याचं बँकेच्या खात्यात देते. अरे काय वरे चेते आहे ते जनरेटर दिसू राहिलं. एवढं मोठं जनरेटर कायच्यासाठी आणलं रे बा? काय वय नामदेव काका हे? अरे हे पेरणी करासाठी वय बियाणे याच्यातून बरोबर लावले जाते. काही लेखा भयाडा लेखा सोन्या जनरेटर होय म्हणून राहिला, त्यात बियाणे लावायचं होय म्हणते. आपल्या लेखा माहित रे बा. आता मी सांगितलं तुले, दुरून ते जनरेटर सारखं दिसू राहिलं म्हणून म्हटलं मी. कोण घेतलं? तात्यानं घेतलं काय? नाही किरकिरेचा वय आहे. अरे हा, त्याच्याच पशी ट्रॅक्टर आहे 4-5, त्याचंच असेल. बरोबर आहे. पहा मग मला विचार करून सांगा तुम्ही. लवकर लावतो जरा, सकाळी फोन वावरात जायच्या पहिले. मी येतो जरा किरकिरेला भेटून. अरे काम कोणतं छोटं मोठं नसते. काय फरक पडू राहिला? अरे तोंडाला दस्ती बांधून घ्यायची, काही नाही होत. कोणी ओळखत नाही तुम्हाला. हा तसं केलं तर मग जमते, मग कोणीच नाही ओळखत. आणि तुम्हाला काय कचरा हाताने उचलून टाकायला लागू राहिला काय? काय म्हणून राहिले होते तात्या? फक्त तुम्हाला गाडी चालवणं आहे आणि भरलं ते का फेकून देणार तिकडे. अरे चेत्या, आपण जर हे विकत आणलं तर लोक भाड्यानं घेईन का आपल्यापासून? हा पण ट्रॅक्टर बी लागेल ना. ट्रॅक्टर असला तर मग ते घेईन, आता तेच घेईन काय फक्त? हे आहे म्हणा राजा, जर ट्रॅक्टर असता तर 1 नंबर गेम जमला असता. मस्त कमाईचा आयटम चालू झाला असता आपला. अरे मोहन दा, 2 जबरदस्त पान लाव. सोन्यान चेत्या स्पेशलवाले. पहिले पैसे द्या रे नगद, त्याच्यानंतर पान. तू चालू तर कर पानं बनवणं. नाही जर पैसे दिले तर नको देजो पानं. एडवान्स तर एवढे देऊन दिले पैसे लोकांना. जसं त्याला माहीत झालं नागर आलं म्हणून याच्यापाशी, काय विचारता तुम्ही? याचं मारलं का त्याचं, त्याचं मारलं का त्याचं? मला फक्त चांगला ड्रायव्हर पाहिजे. आता पहिले आपलं करून देजो, त्याच्यानंतर बाकीच्याचं. पैसे तुला मी आताच म्हटलं का घेऊन घे म्हणून, तू नाही म्हणवाला. पैसे एवढ्या जणाचे घेतले आहे. सगळं जण म्हणते 3-4 पाणी झाल्यावर आपल्या जिकडे मारजो, 3-4 पाणी झाल्यावर आपल्या जिकडे मारजो. तर काय करा, सरपंच साहेब येऊ राहिले इकडे आणि पाटील आहे सोबत. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार पाटील.
नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार जनार्दन काका, नमस्कार गुलाब काका, नमस्कार नमस्कार. का हो सरपंच साहेब, काय हो म्हटलं हे कचरा पेट्या दिल्या, कचरा भरून राहिले आणि आम्हाला सायकलला नेऊन फेका लागू राहिला. काय कामाची गोष्ट मग? मा बहिणीच्या इथं गेलो ना म्हटलं मी. तुम्हाला खोटं नाही सांगत गुलाबराव आणि किरकिरे. स्पेशल कचऱ्याची गाडी येते, आपल्याला हातही नाही लावू देत. त्याचाच माणूस उचलते आणि टाकते. तरास घ्यायचं कामच नाही, फक्त तुम्ही कचरा जमा करा बस. थांबा ना जराशे, थांबा तसंही. उद्या तर पहा तुम्ही. काय तुम्ही बी उद्या पान परवा पहा, बस मला पान फुलवा. काही समजत नाही तुमचं. टाईम लागत असते ना कोणत्याही सरकारी कामाले. डायरेक्ट म्हटल्याबरोबर होत असते काय? असं थोडी असते. आता मी म्हटलं महानगरपालिकेत तर उद्या देऊ राहिले ते गाड्या कचऱ्याच्या. म्हणजे तुम्ही इकडे तिकडे कचरा फेकायचं काम नाही. ते गाडी आहे त्या गाडीत टाकायचं. तुमच्याच इकडे येऊ राहिलो होतो किरकिरे आम्ही. अरे ते म्हटलं बियाण्याचं तुम्ही नागर आणलं तर पाहिजे जरा आपल्या वावराकडे. 3 जणाचे वावर आहे, माय आणि सरपंच साहेबाचं आहे आणि देवानंद भाऊचं आहे. काय तर एडवान्स तुम्ही म्हणत असाल तर आताच देऊन देतो तुम्हाला. बस 3-4 पाण्याचे ठोक पडले का आपल्या इकडे करून टाकजा तेवढं काम. बियाणे बी आणून ठेवले आहे. किरकिरे पहिले आमचं मग ते त्याचं. पहिले आम्ही बोललो आहे तुम्हाला. काय म्हणून राहिलो ते असं सरपंच गावाचे, पण पहिले आमचं वावराचं करून द्या दोघाच्या, मग त्याचं करत बस जा म्हणा. तुमचं कोणाचंच पहिले होईल नाही. हे पहिले 5 जणांचे ॲडव्हान्स घेऊन ठेवलेले आहे. तर पहिले 5 जणांचं निपटवतो, त्याच्यानंतर तुमचं निपटन. अरे ह्या मशिनीनंच केलं पाहिजे असं आहे काय? पेरानं हातानं काय उरायलं? हातानं कसे पद्धतशीर येत नाही एका लाईनीत. यानं कसं नागरानं यानं बरोबर एका लाईनीत येते. पद्धतशीर होते का म्हणून राहिलो होतो. लवकरच होते ते, काही टाइमपास नाही होते त्याच्यात. हां रप्प होऊन जाते आणि तुमचंही होऊन जाते. म्हणजे एका दिवसात समजा 3 जणांचं एका दिवसात निपटते. बरं ठीक आहे मग. नक्की दे जा बा तेवढं करून. तुमच्या भरोशावर आहे आता आम्ही. पाणी चालू झालं असतं तर 4-5 जणांचं पेरणे झाले असते. जेमतेम आजच लागला मिरू.